Good morning, students. Yesterday we have started with topic coordination compound, and let's continue with that topic. काल आपण बघितलं कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल ॲटम असतो आणि लिगँड्स असतात. है ना, तुम्हाला माहिती आहे लिगँड म्हणजे काय. तर लिगँडचे प्रकार कोणते हे आपण बघूया. व्हॉट आर द टाइप्स ऑफ लिगँड. Number 1, monodentate ligand. What is monodentate ligand? In monodentate ligand, there is one atom into the ligand which can donate the electron. For example, NH3 is a monodentate ligand, where nitrogen have a lone pair of electron which can be donated. And the water is also monodentate ligand. Cn minus, that is monodentate ligand. The ligand in which there is one atom which can donate the electron is called as monodentate ligand. Right? नंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं बायडेंटेट लिगँड किंवा आपण पॉलीडेंटेट लिगँड. पॉलीडेंटेट लिगँड. आता काय असतं पॉलीडेंटेट लिगँड? असे काही लिगँड आहे की ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम असतात जे इलेक्ट्रॉन देऊ शकतात कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करायसाठी. अशा लिगँडला काय म्हणायचं? पॉलीडेंटेट लिगँड. द लिगँड विच कंटेन 2 or more donor atom. Such ligands are called as the polydentate ligand. मग त्याच्यामध्ये पुन्हा बायडेंटेट, ट्रायडेंटेट, टेट्राडेंटेट, पेंटाडेंटेट, हेक्साडेंटेट लिगँड असे प्रकार आहेत. कशावर प्रकार पडले? जर समजा 2 ॲटम असतील इलेक्ट्रॉन देणारे त्याला म्हणायचं बायडेंटेट लिगँड. जसं इथिलीन डायमाइन. इथिलीन डायमाइन शॉर्ट फॉर्म आहे EN. EN म्हणजे काय? इथिलीन डायमाइन. याचा फॉर्म्युला कसा आहे? CH2 NH2 NH2 CH2. बघा हे लिगँड आहे. या लिगँड मध्ये हा नायट्रोजन सुद्धा इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि हा नायट्रोजन सुद्धा इलेक्ट्रॉन देऊ शकतो. मग या लिगँडला काय म्हणायचं? बायडेंटेट लिगँड. राईट. त्यानंतर अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. ते उदाहरण आहे राईट ऑन द बोर्ड. C1 पाहता या ठिकाणी ऑक्सिजन हॅव ए लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन and that oxygen can give a lone pair of electron. How many atoms are there which can give the electrons? There are 4 atoms which can give the electrons. Okay. तसंच अजून एक आहे EDTA, इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ऍसिड. याच्यामध्ये 6 ॲटम आहे की जे इलेक्ट्रॉन देऊ शकतात. EDTA चं स्ट्रक्चर तुमच्या पुस्तकात आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. याला काय म्हणायचं मग? पॉलीडेंटेट लिगँड. जर 2 ॲटम असतील इलेक्ट्रॉन देणारे त्याला म्हणायचं बायडेंटेट. 3 असेल तर ट्रायडेंटेट, 4 असेल तर टेट्राडेंटेट, याप्रमाणे. ओके. हे झालं दुसरा प्रकार. तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं ॲम्फीडेंटेट लिगँड. ॲम्फीडेंटेट. नंबर 3 Thank you.
जर एकाच लिगँडमध्ये दोन ॲटम असतील इलेक्ट्रॉन देणारे तर त्याला ॲम्पिडेंटेड लिगँड असं म्हणायचं. जसं की समजा NO2 NO2 मध्ये काय नायट्रोजन सुद्धा इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि ऑक्सिजन सुद्धा इलेक्ट्रॉन देऊ शकतो. अशा काय म्हणायचं लिगँडला ॲम्पिडेंटेड. तर लिगँडचे किती प्रकार झाले? 3. पहिलं कोणतं? मोनोडेंटेड, तिसरं ॲम्पिडेंटेड. ओके, हे झाले 3 प्रकार. त्याचबरोबर लिगँडचं ॲज पर ॲज चार्ज इज कन्सिडर्ड. लिगँड्स आर ऑफ 3 टाईप्स. ज्या लिगँडवर निगेटिव्ह चार्ज असतो, काही लिगँडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि काही लिगँड कसे असतात चार्जलेस. सो निगेटिव्हली चार्ज लिगँड, पॉझिटिव्हली चार्ज लिगँड अँड चार्जलेस म्हणजे न्यूट्रल लिगँड. हे सुद्धा लिगँडचे प्रकार आहेत. इट्स ऑल राईट. आता कोऑर्डिनेशन स्फेअर अँड काउंटर आयन म्हणजे काय आपण बघू. एक बोर्डवर एक एक्झाम्पल लिहितो मी. बोर्डवर एक्झाम्पल येतो, त्याच्यावरून सांगायचं आपल्याला कोऑर्डिनेशन स्फेअर कशाला म्हणायचं आणि काउंटर आयन कशाला म्हणायचं. K4FeCN6. हे लिगँड आहे, राईट. आता ह्याच्यामध्ये हे समजा आयोनाइज झालं, हे समजा आयोनाइज झालं, हे लिगँड आयोनाइज झालं तर काय होईल याच्यापासून? इट विल आयोनाइज टू प्रोड्यूस 4 पोटॅशियम आयन अँड FeCN6. याच्यावर काय एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे टोटल चार्ज काय झाला 4 पॉझिटिव्ह. याच्यावर चार्ज काय येईल 4 निगेटिव्ह. तर या ठिकाणी याला म्हणायचं काउंटर आयन आणि याला काय म्हणायचं कोऑर्डिनेशन स्पेअर. काउंटर आयन जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कोऑर्डिनेशन स्पेअर काय राहील निगेटिव्ह राहील, राईट. आणि काउंटर आयन जर निगेटिव्ह असेल तर कोऑर्डिनेशन स्पेअर कसं राहील पॉझिटिव्ह. इट्स ऑल राईट. सो काउंटर आयन अँड कोऑर्डिनेशन स्पेअर. इट्स ऑल राईट. एक सांगता येईल उदाहरण. Can you write the ionization of Na ammonia 6 times Cl2? बघा बोर्डवर लिहितो मी. याचं आयोनायझेशन लिहिता येईल का तुम्हाला? बघा Na, त्याच्यानंतर NH3 किती वेळेला आहे 6 टाइम्स आणि Cl2. काय प्रश्न विचारला आपल्याला? राइट द आयोनायझेशन अँड आयडेंटिफाय द कोऑर्डिनेशन स्पेअर अँड काउंटर आयन. याचं आयोनायझेशन लिहायचं, कोऑर्डिनेशन स्पेअर कोणतं आहे आणि काउंटर आयन कोणतं आहे ते लिहायचं. कोणतं आहे काउंटर आयन या ठिकाणी? काउंटर आयन Cl, राइट. Cl इज काउंटर आयन. किती Cl आहेत? 2 Cl, राइट. म्हणजे 2 Cl. काउंटर आयन झाला. तर राहिलं काय? कोऑर्डिनेशन स्पेअर. कसं आहे कोऑर्डिनेशन स्पेअर? CH3 नाही NH3 6 टाइम्स. हे काय झालं पॉझिटिव्ह. किती पॉझिटिव्ह? याच्यावर 2 निगेटिव्ह आहे, याच्यावर काय 2 पॉझिटिव्ह. ओके. ए कॉम्प्लेक्स इज मेड अप ऑफ काउंटर आयन अँड कोऑर्डिनेशन स्पेअर. कोऑर्डिनेशन स्पेअर आणि काउंटर आयन त्याच्यापासून कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होतो. काउंटर आयन निगेटिव्ह असेल तर कोऑर्डिनेशन स्पेअर पॉझिटिव्ह राहील. काउंटर आयन जर पॉझिटिव्ह असेल तर कोऑर्डिनेशन स्पेअर निगेटिव्ह. आणि जनरली
सुरुवातीला जर काउंटर आयन असेल तर ते पॉझिटिव्ह असतं पॉझिटिव्ह आणि काउंटर आयन जर कॉम्प्लेक्सच्या शेवटी लिहिलेलं असेल तर ते निगेटिव्ह निगेटिव्ह असतं. ओके, यानंतर आपण बघू आता चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन. चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन. What is meant by charge number of complex ion? एक एग्जाम्पल बघूयात आपण. FeCN6 -4 चार्ज. एक कॉम्प्लेक्स आयन लिहिला, याच्यावर चार्ज किती आहे? 4 -4 चार्ज. त्यालाच म्हणायचं चार्ज नंबर. व्हॉट इज द चार्ज नंबर? चार्ज नंबर इज -4. राईट. आता चार्ज नंबर -4 याचा उपयोग काय होतो? आता चार्ज नंबर तुम्हाला जर माहित असेल, याच्यामध्ये जो सेंट्रल मेटल ॲटम आहे त्यात तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढता येते. समजा तुम्हाला Fe ची ऑक्सिडेशन स्टेट काढायची. कशी काढायची Fe ची ऑक्सिडेशन स्टेट? बघा, आता इथं Cn आहे, लिगँड कोणतं आहे? Cn वर काय चार्ज असतो? Cn वर चार्ज आहे -1 चार्ज आहे ना. Cn इज निगेटिव्हली चार्ज लिगँड. Cn इज निगेटिव्ह -1 चार्ज आहे त्याच्यावर. असे Cn किती आहेत? 6 आहे. मग कोऑर्डिनेशन ऑक्सिडेशन स्टेट कशी काढली जाते? आता Fe ची ऑक्सिडेशन कॅल्क्युलेट करायची आपल्याला. मग लेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe इज x. Fe ची ऑक्सिडेशन किती झाली? x. Cn ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -1. एकूण Cn किती आहे? 6 म्हणजे -6 इज इक्वल टू चार्ज. राईट, इज इक्वल टू चार्ज म्हणजे -6. मग काय झालं? x इज इक्वल टू काय झालं? x इज इक्वल टू -4 झालं, 6 तिकडे गेले, +6 झाले. -4 + 6 म्हणजे काय झालं? +2. So what is the oxidation state of Fe here? +2. Right? In this way, if you know the charge number, we can calculate the oxidation state of central metal atom. Okay? So what is the charge number? Charge number is the sum of, बेरीज येते. काय? Charge number is the sum of oxidation state of central metal atom and ligand. याची बेरीज येते, त्याला चार्ज नंबर असं म्हणायचं. ओके, याच्या पुढे आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय ते आपण नंतरच्या पिरियडला बघूया. ओके, चला, थँक्यू.